अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या रविवार आणि 19 एप्रिल 2026 उद्या आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त। 3.5 मुहूर्त कोणते कोणते? गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा आणि दिवाळी। ह्या 4 दिवस हे 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त मानले जातात। या दिवशी कुठलीही वेळ मुहूर्त टाईम बघायला लागत नाही आणि अक्षय तृतीयेला आपण कोणत्याही सेवा, उपाय, तोडगे, पूजा अर्चा जे काय करतो ते क्षय म्हणजे अखंड राहतं, कधीही थांबत नाही किंवा कधीही संपत नाही। अशा पद्धतीनं अक्षय तृतीयाला आपण करत असतो सेवा। तर ह्या दिवशी बघा बरेच लोक सोने खरेदी करत असतात, गाडी खरेदी करत असतात, घर खरेदी करत असतात, प्लॉट खरेदी करत असतात, कोणी मुलांना सायकल, म्हणजे प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या बजेटनुसार वस्तू खरेदी करतात। आज सोन्याचा दर 1.5 ते 1.25 लाखापर्यंत गेलेला आहे आणि आपल्या प्रत्येकाला, सामान्य लोकांना सोनं खरेदी करणं शक्य नाही। एक गुंज सोनं घ्यायचं म्हटलं तरी आपल्याकडे तेवढे पैसे पाहिजेत आणि 1 तोळा म्हणजे 1.5 लाख आणि 1 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 15,000 ते 13,000 पाहिजेत आणि एवढे पैसे खर्च करून आपण कोणतीही सोन्याचा दागिना घेऊ शकत नाही। तर अशा वेळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तूंची खरेदी करायची आहे। त्या वस्तू जर तुम्ही खरेदी केला तर अखंड तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि म्हणून उद्या आपल्याला ह्या काही वस्तू खरेदी करायच्या। ह्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ह्या वस्तू जर तुम्ही घरात खरेदी करून आणला तर तुम्हाला वर्षभर पैशाची कमी पडणार नाही। कसं असतं, आपण कोणतीही सेवा असू दे, उपाय असू दे, तोडगे असू दे किंवा अजून काय असू दे, आपण कष्ट हे करावेच लागणार। तुमचे कर्म चांगले ठेवा, कष्ट करा, दुसऱ्यांबद्दल चांगलं चिंता, दुसऱ्यांचं कधी वाईट चिंतू नका, दुसऱ्यांचं कधी वाईट व्हावं असं सुद्धा म्हणू नका। नेहमी स्वामींना एवढंच म्हणायचं, स्वामी त्याचं चांगलं करा आणि मग माझं चांगलं करा, बघा स्वामी तुमचं आपोआपच चांगलं करतील। हा नेहमी मनात तुम्ही चांगला पॉईंट पक्का फिट करून ठेवा। आता बघा ह्या दिवशी आपल्याला काय काय वस्तू खरेदी करायच्या आहेत। सगळ्यात पहिल्यांदा खडे मीठ। खडे मीठ हे आहे, हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण खडे मीठ हे म्हणजे माता लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनातून झाला, त्याच पद्धतीनं मीठसुद्धा समुद्रातून निर्माण झाले। तर मिठामुळं घरातली नकारात्मकता दूर होते, घरामध्ये सकारात्मकता येते। माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मीठ खरेदी करा। दुसरी गोष्ट हळकुंड किंवा हळद। हळदसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। हळदीमध्ये नकारात्मकता दूर करणं त्या किंवा जंतुनाशक, घरामध्ये आपल्याला बघा एखादी जखम झाली तर आपण हळद लावतो, तर हळदीपासून सुद्धा आपल्याला फायदा आहे। तिसरी गोष्ट केरसुणी किंवा झाडू, कारण आपण बघा पूर्वीपासून लक्ष्मीपूजन दिवाळीचं असतो तेव्हा झाडू आणून त्याची पूजा करत असतो आणि झाडू केरसुणी म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आपण त्याला रूप देतो आणि ह्या अक्षय तृतीयाला तुम्ही झाडूसुद्धा खरेदी करायचं आहे। त्यानंतर बघा धने खरेदी केल्यामुळं घरामध्ये धनाची प्राप्ती होते, धन येतं, धनाची कमतरता भासत नाही आहे, त्यामुळे धने खरेदी करा। त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही देवांची पुस्तकं असतील, 14वा अध्याय गुरुचरित्राचा, 18वा अध्याय तुमच्याकडे नसेल तर तो खरेदी करा। तुमच्याकडे भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम असेल ते खरेदी करा। गुरुचरित्राची पोथी, स्वामी चरित्र सारामृतची पोथी, त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल श्रीयंत्र पंचधातूचं, त्यानंतर कुबेर यंत्र, तुळजाभवानीची मूर्ती टाक, त्यानंतर कुलदैवताचा मूर्ती टाक नसेल तुमच्याकडे, बाळकृष्णांचा मूर्ती नसेल, अन्नपूर्णाची मूर्ती नसेल, त्यानंतर बघा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, कवड्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही ह्या दिवशी खरेदी करायच्या। कमळगड्याचे मणी असतील, लवंग, वेलची, दालचीन, तमालपत्र, ह्या गोष्टी तुम्ही ह्या दिवशी
आवर्जून खरेदी करायची आहे. यामुळं तुमच्या घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही. घरात धनधान्य. उद्या तुम्ही जर वर्षभराचं धान्य जर भरत असाल तर उद्या जर तुम्ही वर्षभराचं धान्य जरी भरून ठेवलं, ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ असेल, हे जर भरलं तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची सुद्धा कमी पडणार नाही. त्यामुळे उद्या ह्या धान्यसुद्धा भरा. हरभऱ्याची डाळसुद्धा उद्या खरेदी करायची आहे, गूळ खरेदी करायचं आहे. ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला उद्या आवर्जून खरेदी करायचे आहेत आणि ह्या आणल्यानंतर तुम्ही प्रत्येक वस्तूला हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. कारण ते क्षय न होणारं, अखंड राहणारं असं हे असणार आहे वस्तू. त्यानंतर बघा उद्या जास्तीत जास्त तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसुद्धा उद्या तुम्हाला खरेदी करायचे आहे. तुमच्या जवळपास दत्त मंदिर असेल, स्वामी समर्थ महाराज असतील तर तिथून तुम्हाला वस्तू ह्या मिळाल्या तर ठीक, नसेल तर तुम्ही कुठल्याही पूजेच्या किंवा मंदिराच्या ठिकाणाहून ह्या वस्तू देवांच्या खरेदी करू शकता. मोहरी पिवळी आहे ही सुद्धा तुम्ही खरेदी उद्या करायची आहे. ह्या सगळ्या वस्तू आवर्जून उद्या खरेदी करा. आणि काही गोष्टी खरेदी करायची नाही. त्या कोणत्या? तर उद्या चप्पल खरेदी करायचं नाही, ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करायची नाही, प्लॅस्टिकची भांडी खरेदी करायची नाही, स्टीलची भांडी खरेदी करायची नाहीत. तांब्याचा तांब्या घ्या, पितळेचा तांब्या घेऊ शकता, देवाचा तांब्या घेऊ शकता, तामण घेऊ शकता, चांदीचं एखादं नाणं छोटं घ्या. ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला उद्या आवर्जून खरेदी करायची आहे. ह्या गोष्टी घेतल्यामुळं तुमच्या घरात कुठल्याच गोष्टीची कधी कमी भासणार नाही. अखंड लक्ष्मी प्राप्ती तर होईलच, घरात सकारात्मकता येईल आणि लक्ष्मी स्थिर राहील. त्यामुळं नक्की ह्या उद्या गोष्टी खरेदी करा. आणि उद्या कोणत्या अजून सेवा करायच्या याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.